हे बघा, हे आपला म्हावरा झाडून झालं, एवढा मोठा निघालाच. इकडे जाल खलून झालंय काय, तिथे म्हावरा आपल्याला वाढत चाललंय थोडं. आता दाखव, दुसरा बोजा पकडला आता. तर काय व्ह्यू बघा, डेंजर आहे. हॅलो गायज, वर्लीचा कोलीज हिअर. तर काल मी घाईमध्ये निघालो आणि इंट्रो रेकॉर्ड करायलाच विसरलो. सो आपण आज भिलजा मच्छीसाठी चाललोय. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, खूप मजा येईल तुम्हाला. चला सुरू करूया आपली. गायज आम्ही इकडनं झालं टाकतोय आता. आपल्या इकडे जाल खलून झालंय. आज आपण दोघच जण आहेत, संजय काका आला आहे, दादा आणि मी चाललो. बघा आपला जाल बघा, 3 बोजे खाल्लेत आपण. बघूया आता काय लागते आपल्याला म्हावरं ते. काल तर आपल्याला इथे म्हावरं होतं, आज बघूया काय म्हावरं येते ते. तर गायज आपली जाळं खालून झाले, 5:40 झालेत. आणि मगाशी हाईट पण खूप उडला आपल्या बोटीमध्ये. आणि मला दाखवतो हाईट तेच असेल तर बघा. बघा जेवढा हातात भेटला तेवढं पाण्यात टाकलं आपण, सोडून दिला. पण अर्धाच्या जास्ती राहिला तो बघा, दाखवला एवढा हाईट पडला. इथे पण आहे. बघूया आपल्याला आज काय भिलजा लागते. संजय काकाने आम्हाला टांग दिले आहेत, पकड दादा. तर काय हे बघा, हाईट एवढा सारा जमलाय. जो नालीमध्ये पण असेल, हा फक्त बोटीच्या पाठचा आहे, वरातला आहे. हा अर्ध्याच्या जास्ती आम्ही पाण्यामध्ये सोडला तरी एवढा अजून हाईट होता. काय करणार, थोडा लेट होत होता आपल्याला यायला, म्हणून आपण जास्ती वेळ तिकडे थांबलो नाही. पाण्यात जेवढा होतो तेवढा सोडला. तर गाईज आपले सबस्क्रायबर्स पण खूप भेटतात मला रस्त्यावर, आणि खूप जण बोलतात पण की व्हिडिओज नाही येतात वगैरे. झालं आहे ना की म्हावरं थोडं कमी झालं आहे, थोडं नाही खूपच कमी झालं आहे. आणि पावसाला पण आला आहे, तर सर्व सामान वगैरे आपलं घरी न्यायने चालू आहे. आता हीच बोट राहिली आपली, दुसरी बोट आहे ती वरती घेतली आपण. कारण की बघा लाटी बघा डोंगरासारख्या वरती, हवा पण नाही आहे तरी एवढ्या मोठ्या मोठ्या लाटी येतात. जर हवा आली तर अजूनच हालत खराब होईल आपली. सो बघूया किती दिवस भेटते आपल्याला वापरायला. तर गायज व्ह्यू बघा कसला डेंजर आहे. कागज वगैरे आतरून घेऊया, थोडा वेळेला तर घ्यायचा टाइम होईल आपला. पण सकाळी 4 वाजता आलो इथे, 4 वाजता बत्रीतनं सुटलोय म्हणजे आमच्या जेटीवरनं. तर इथे येता येत आपल्याला अर्धा ते 1 तास झाला. तर गाईज आपण वाहत आलोय दरी आपल्या बोजांवरती. तर गाईज आपण आता म्हावरं बघायला आलोय, म्हावरं लागतंय का नाही लागत आहे ते. बघ उचलेल बघ. थोडं पातळ लागायला लागलंय बघ. तर गाईज आपल्याला पातळ म्हावरं लागायला लागलाय, म्हणजे 1-2 ताप दिसतात आपल्याला. तर आपण जास्ती वेळ थांबणार नाही,
5-10 मिनटं थांबू आणि घ्यायला चालू करू आपण आपलं. गाईज आता आपण घ्यायला चालू करतोय झालं. आता बघितलं आपण तर थोडंच वाढलं मावरं, जास्त वाढलं नाही. हे बघा हे डांबर आहे, थोडंच मावरं वाढलं आपल्याला. तर बघूया, काल पण उपरच्या बोजाला आपल्याला मावरं जास्त लागलं. बावटी घेतली जाताना मावरं चालू झालं आपल्याला यायला. भिलज त्याला म्हणतात, काय इथे मोदकं पण बोलतात त्याला, आमच्या त्याला भिलज मच्छी बोलतात. दोघात जाळं खेचणं थोडा हार्ड आहे, बट ठीक आहे. थोडा टाईम होता आपल्याला खेचता बट होऊन जाईल. जास्त 1 तास लागेल आपल्याला जाळं खेचायला. आता वाजले 7 वाजेपर्यंत आपण सुटू इकडनं. तर हे मावरं आपल्याला जाळातलं पण काढायचं असते घरी जाऊन, कारण की बोटीत जाळं तर मावरं कोण काढणार आणि आवाडी कोण धरणार, म्हणजे बोट कोण चालवणार असं होते. आपल्याला वरती जाऊन सर्व साफ करायला लागेल. तर गाईज दादा आता एक जाल खेचेल आणि मग परा आतमध्ये टाकत जाईल. एकटं आल्यावर ते असंच टाकायला लागते. दोघं असले तर दोघं इकडनं तिकडनं खेचलं जाते, सो त्याला काही टेन्शन नाही होत. कागदामध्ये टाकेल. गाईज आपल्याला इकडनं मावरा यायला चालू झालंय. अर्धा बोजा झाला आणि आपल्याला इथे डबक्याचं म्हणजे मावरा येतोय बऱ्यापैकी. हे बघा दिसत आहे तुम्हाला. थोडं लवकरच घ्यायला लागते झालं, कारण की नंतर खूप ऊन तापतोय. बघा ती पण आलाय केवढा वर हा घेर काढलं. चल आपला हा बोजा खेचून झाला आहे. आता ही बघा ही दुसरी बावटी आहे. पहिला बोजा झाला आहे आपला खेचून. आता मी बांधून वगैरे घेतो आणि मग चालू करतो तो बोजा पकडून. गाईज पण दुसरा बोजा पकडला. आता हे डांबर आहे दिसत असेल तुम्हाला. याला हाय आपल्याला थोडाफार मावरा आहे. याला बघूया काय मावरा येते ते. एवढा डांबर आलाय तो. आपला अर्धा इथे बोजा झालाय खेचून, जो अर्धा बोजा खेचायचा आहे. येते आपल्याला हलका भाग. कालच्याहून कमी आहे मावरा, काल थोडा जास्ती होता, पण ठीक आहे. काल प्रशांत पण होतं त्या बोटीचं काम निघालंय म्हणून. आज आपणच आहे, सो येते थोडा मावरा येते. एकदम पण जास्ती नाही, थोडं येते अधिक मध्ये.
दादा दाखव. जवळजवळ 7-8 फीट उंच येते. न्यूजला दाखवत असतात 5 फीट 4 फीट, हे 7-8 फीट आहेत. इथे हवा नाही म्हणून तुम्हाला या लाटी कमी आहेत. काय आहे? किंगफिश. आता किंगफिश ते दुसरं काय आहे? टोरी आहे ना. टोरी आहे, लांबसून दिसत नाही पण टोरी आहे ती. छोटी टोरी लागले. ते अशीच कुठेतरी अटकते रावशी वगैरे. पण काढला गेट काढला. हे काढ. किंगफिश पण बोलतो त्याला. आपल्या इथे जाळ संपलंय. आता दुसरी बोटी तिसरी लास्टची आपली लास्टचा बोजा बाकी राहिला आपला, तर तो पण पकडूया आणि निघूया आपल्या घराला. आपल्याला आलंय बरंच मावरं. चला ती बुडी पकडल्यावर काय जी बघा आपली तिसरी बुडी. शेवटचं पदरातच आली. पदरात आली बघा. टोवर, छोटी टोवर आहे ही बघा. ही इकडे एक आहे याच्यामध्ये कॅनामध्ये. ती बघा दादाची इकडे इथे. ठेव राहू दे आता. बघा टोवर दुसरी. सब माल डिब्बे में. बघा तिचं बघा. हे काल असंच मावरा लागलेला आपल्याला. सर्व पूर्ण बोजावर होतं पण ते आता कुठे कमी कुठे जास्ती. सर्व दिवस सारखे नाही आहेत ना. कधीतरी कमी पण होतं, कधी जास्ती पण होतं. बघा आता थोडं लागत चाललंय मावरा, म्हणजे वाढत चाललंय इथे. तेव्हा आम्ही पहिला स्टार्टिंगला बोट घेतलेली ना, पहिला धंदा हाच केलेला, फिशिंगचाच केलेला. जेव्हा आपली पहिली बोट घेतलेली मीरा प्रसाद, त्या बोटीचं नाव आहे. त्या बोटीतनं आम्ही पहिला धंदा हाच भिल्लेचाच केलेला होता स्टार्टिंगला. त्या बोटीचं नाव आहे आपलं येशूबाई. गाईज बोटीचं नाव ऐकून जाऊन फिशरीजमध्ये कंप्लेंट करू नका. आम्ही आगोटीच्या अगोदरच वापरतोय, म्हणजे अजून बंदी नाही झाल्यात, नाही तर जाऊ आमची कंप्लेंट टाकशाल की वरलीतल्या बोटी अजून वापरतात, जाऊन त्यांचा बंद करा. असं नाही आहे. आणि पावसाळ्याच्या पहिल्याच हे व्हिडिओ आता कधी जाईल आणि कधी नाही मला माहिती नाही, कारण की व्हिडिओ एडिट करायला थोडासा टाईम जातो. सो आम्ही पावसाळ्याच्या अगोदरच वापरतोय आणि सर्व रूल फॉलो करतोय.
थोडंसंच राहिलंय. आपली सर्विस झालं खेचून झाली ती बघा. 3च खाल्लेले, हा बोजा नव्हता खाल्लेला आपण. तर हाय आपल्याला मावरा बऱ्यापैकी. गाईज आता आपण निघणार आहे आपल्या जेटीकडे मावरा घेऊन. आपला पाठून येते ना ती लाट आहे, उंच आहे. इंजिन कमी करायला लागतं आपल्याला अक्षरशः, शेवटी बोट खेळत जाते. पाठी उठतात ना त्या लाट. गाईज ती लाट बघितली आता तुम्ही केवढी उंच आहे ते. याचसाठी कोली बांधव हे 2 महिने वापरत नाही, कारण की खूप म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत एवढ्या मोठ्या मोठ्या लाटी येतात. आणि पावसाळ्यामध्ये तर तुम्हाला माहिती आहे तुफान सायक्लॉन वगैरे चालूच असतो. हेच रिझन, पाऊस खूप असेल तर सायक्लॉन वगैरे गेला तर मुंबईच्या आसपासून खूप सायक्लॉन पण जातात. माहिती नसेल तर तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघशाल माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये वगैरे. तर ते कोली बांधवायलाच माहिती आहे ते 2 महिने ते कसे काढतात आणि कसे नाही ते, कारण की ह्याच्यावरती सर्व त्यांचं घरबार चालतं. आणि हेच धंदे बंद होतात तर त्यांनाच माहिती आहे ते कसे सर्वाईव्ह करतात ह्या 2 मंथमध्ये. हाय मावरा, कालच्याहून कमी आहे पण ठीक आहे. रोज रोज सेम थोडी येईल. माऊलीने आपल्याला खाली नाही पाठवलंय. हे बघा, त्याच्यावर तुम्हाला समजत असेल केवढ्या उंच उंच लाटी होते. पाऊस पण नाही पडला आणि आत्ताच एवढ्या मोठ्या मोठ्या लाटी दिसायला लागल्या. हे बघा, हे आपला मावरा झाडून झालं. एवढा मावरा निघालाच. आपले जालं वगैरे कवलून झाले ते बघा, तिने बोजे तयार केले. तर गाईज मी व्हिडिओ इथेच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा वरलीचा कोली या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.